गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 29 मध्ये फार महत्त्वाचा आर्टिकल आज आपण शिकणार आहे. आर्टिकल 12.11 ज्याचं टायटल आहे इंटेग्रेशन ऑफ एक्स रेस टू एम इंटू ए प्लस बी एक्स रेस टू एन ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट raised to power p, where m, n and p are not necessarily integers. मित्र हो, याच्यामध्ये हे जे m, n आणि p आहे पॉवरला, हे इंटेजरच असतील हे काही जरुरी नाही. असू बी शकतात आणि नसू बी शकतात. The integration of the above function will be considered in the following three cases. याला आपल्याला वेगवेगळ्या 3 केसेस मध्ये अशा प्रकारच्या इंटेग्रलला सॉल्व करायचं आहे. त्याच्यामधली केस फर्स्ट काय आहे? when p is positive integer. जर p इंटेजर असेल आणि त्याच्यात पॉझिटिव्ह इंटेजर असेल, त्याच्यासाठी एक केस. इन दिस केस a प्लस बी एक्स टू द पॉवर n ब्रॅकेट कंप्लीट रेस टू p कॅन बी एक्सपांडेड बाय द बायनॉमियल थेरम अँड ईच टर्म मे देन बी इंटेग्रेटेड. मित्र हो, पहिल्या केसमध्ये काय म्हटलेलं आहे? p हा पॉझिटिव्ह इंटेजर असेल तर अशा प्रकारच्या इंटेग्रल मध्ये, अशा प्रकारची या टर्म मध्ये a प्लस बी एक्स रेस टू एन टू द पॉवर p आपल्याला विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरमनी त्याला एक्सपांड करायचं आहे. आणि बायनॉमियल थेरम आपल्याला माहित आहे. मग त्या बायनॉमियल थेरम मध्ये नंबर ऑफ टर्म्स येतील. त्या सगळ्या टर्मला मग टर्म बाय टर्म किंवा एक एक सेपरेट टर्म, सगळे टर्म्स इंटेग्रेट आपल्याला करायचं आहे. हे झाली केस फर्स्ट. ठीक आहे. आता केस सेकंड बघू. वेन m प्लस 1 होल डिवायडेड बाय n, m प्लस 1 होल डिवायडेड बाय n इज अन इंटेजर. m प्लस 1 अपॉन n जर इंटेजर असेल अँड p इज इक्वल टू r अपॉन s, p ची किंमत काय? r upon s, where r and s are integers. r and s are integers. अशा सिच्युएशन मध्ये in this case we put a plus b x to the power n which is equal to u raised to s. या सेकंड केस मध्ये अर्थात m plus 1 upon n जर इंटेजर असेल आणि p इज इक्वल टू r अपॉन s च्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूशन आपण घेतलं असेल, r अँड s आर इंटेजर असतील, तर आपल्याला सबस्टिट्यूट काय करायचं आहे? a प्लस बी एक्स टू द पॉवर n विच इज इक्वल टू u रेज टू s. विथ दिस सबस्टिट्यूशन द गिवन इंटेग्रल इज रिड्यूस्ड टू द फॉर्म s अपॉन bn इंटेग्रल u रेस टू s मायनस ए अपॉन बी ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर के इंटू यू रेस टू पी एस प्लस एस मायनस 1 डी यू. मित्र हो, ही टर्म तुम्हाला सध्या समजणार नाही. याला आपण एक्सप्लेन करणार आहोत लगेच, पण नंतर कशी आली ती. त्याआधी सध्या बोर्डवर ज्या ज्या टर्म दिसत आहे त्या तुम्ही समजून घ्या. ही टर्म मी सांगणारच आहे. बिकॉज m प्लस 1 अपॉन n काय आहे? इंटेजर आहे. विच इज इक्वल टू k प्लस 1 जर आपण घेतलं, वेअर k इज 0 किंवा अन इंटेजर, तर काय होईल? k ची किंमत 0 असेल तरी इंटेजर होईल, कारण की 1 राहील शिल्लक, 1 इंटेजर आहे. आणि k ची किंमत इंटेजर जरी असेल तरी इंटेजर प्लस 1 इज अगेन इंटेजर. म्हणून m प्लस 1 अपॉन n इज इक्वल टू k प्लस 1 घेतलं, कारण की m प्लस 1 अपॉन n काय आहे? इज अन इंटेजर आहे.
वेअर के इज 0 ऑर एन इंटेजर. मग m ची किंमत काढा. हेन्स m इज इक्वल टू या n नी इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल एन के प्लस एन, आणि हा जो +1 होता लेफ्टला त्याला राईटला नेलं -1, आणि m ची किंमत या स्वरूपात लिहिली एन के प्लस इन ब्रॅकेट n-1. And the integral under consideration can be written as and the integration under consideration can be written as integral x to the power m into 1 plus bx raised to n ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर p dx, याला इक्वेशन 1 म्हणा. ठीक आहे. आता काय काय सबस्टिट्यूशन करायचं आहे नीट बघा. पुट x रेस टू n विच इज इक्वल टू t, याला इक्वेशन 2 म्हणा. काय सबस्टिट्यूट केलेलं आहे x रेस टू n विच इज इक्वल टू t, याचं डिफरन्शिएशन केलं n x रेस टू n -1 इंटू dx विच इज इक्वल टू dt, x रेस टू n -1 dx विच इज इक्वल टू dt बाय n. आठवण ठेवा x रेस टू n -1 dx विच इज इक्वल टू dt बाय n. याला इक्वेशन आपण या सबस्टिट्यूशन 2 चा वापर कुठे कुठे केलेला आहे बघा. आता सोबतच x टू द पॉवर m ची किंमत काय काढली आहे तुम्ही n के प्लस इन ब्रॅकेट n-1, x टू द पॉवर m विच इज इक्वल टू x टू द पॉवर m ची किंमत n के प्लस ब्रॅकेट मध्ये n-1. याला आपण इंडायसेसच्या रूल ने कसं लिहू शकतो x टू द पॉवर n के इंटू x टू द पॉवर n-1, म्हणजे x टू द पॉवर a इंटू x टू द पॉवर b इज x टू द पॉवर a प्लस b, राईट. तर आणि x टू द पॉवर n केला काय लिहू शकतो हो आपण x टू द पॉवर n त्याला पॉवर k लिहू शकतो, किंवा x टू द पॉवर k त्याला पॉवर n लिहू शकतो. हे इंडायसेसचं रूल आहे. मग हे इथं आपण लिहिलेलं आहे x टू द पॉवर n ब्रॅकेट मध्ये त्याला पॉवर k x टू द पॉवर n-1. पण x टू द पॉवर n काय सबस्टिट्यूट केलेला आहे, अरे t केलेला आहे की, म्हणजे इथं येईल t रेस टू k. काय येईल t रेस टू k, म्हणजे x टू द पॉवर m ची व्हॅल्यू x टू द पॉवर m ची व्हॅल्यू विच इज इक्वल टू काय आली, याला आपण t रेस टू k इंटू एक्स टू द पॉवर n-1 सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. मग आता इथे बघा, इथे काय झालं, आपल्याजवळ x रेस टू m ची व्हॅल्यू ठेवत असताना t रेस टू k आलं, इंटेग्रल t रेस टू k, आणि x टू द पॉवर n-1 dx, x टू द पॉवर n-1 dx म्हणजे dt बाय n आलं, आणि इथं a होतं, a आहे, प्लस b होतं, b आहे, आणि x टू द पॉवर n म्हणजे हो t, ब्रॅकेट कंप्लीट टू द पॉवर p, म्हणजे इंटेग्रल x टू द पॉवर m इंटू इन ब्रॅकेट a प्लस b x टू द पॉवर n ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर p dx विच इज इक्वल टू इंटेग्रल t रेस टू k इंटू a प्लस b t ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर p dt बाय n. हे कसं आलं तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं. फक्त आता ही टर्म कशी आलेली आहे आपण लगेच सांगणार आहे. Therefore, if p is equal to r upon s, comma, then put a plus bt which is equal to u raised to s. We can combine the two substitutions into one by putting directly. पहिले आपण सबस्टिट्यूशन केलं होतं a प्लस b x टू द पॉवर n विच इज इक्वल टू u टू द पॉवर s. दिस इम्प्लाइज b x रेस टू n विच इज इक्वल टू u रेस टू s माइनस a. दिस इम्प्लाइज x रेस टू n विच इज इक्वल टू u रेस टू s माइनस a डिवाइडेड बाय b. आणि डिफरन्शिएशन केलं तर n x रेस टू n-1 dx विच इज इक्वल टू s u रेस टू s माइनस 1 अपॉन b इंटू du. This implies x raised to n-1 ds which is equal to s upon bn u raised to s minus 1 into du.
आणि एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स म्हणजे आपण इक्वेशन 2 मध्ये डी टी बाय एन बघितलेला आहे. म्हणजे इथं जर हे ठेवलं तर याच्या जागी एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स इज इक्वल टू डी टी बाय एन पहिल्या सबस्टिट्यूशन मध्ये, म्हणून डी टी बाय एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन मायनस वन डी एक्स विच इज इक्वल टू एस अपॉन बी एन यू रेस टू एस मायनस वन डी यू आपण ठेवू शकतो. Hence, 1 implies integral x raised to m in bracket a plus b x raised to n bracket complete bracket raised to p dx which is equal to integral t raised to k in bracket a plus bt raised to p dt upon n. So that is equal to t ची किंमत u raised to s minus a upon b integral u raised to s minus a upon b रेस टू के ए प्लस बी टी यू रेस टू एस रेस टू पी आणि इथे होतं डी टी बाय एन आणि डी टी बाय एन इज इक्वल टू इक्वेशन 3 मध्ये आपण लास्ट बघितलं एक्स रेस टू एन मायनस वन डी एस सो विच इज इक्वल टू एस अपॉन बी एन यू रेस टू एस मायनस वन डी यू. तर हे अशा पद्धतीनं ही टर्म आलेली आहे जे आपण सुरुवातीला लिहिली होती. So which is equal to s upon b and taken out outside the integral u raised to s minus a upon b bracket complete raised to k u raised to sp किंवा ps plus s minus 1 into du. Now if k is positive it can be evaluated by expanding u raised to s minus a ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर k बाय द बायनॉमियल थेरम. जर k पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला बायनॉमियल थेरमच्या मदतीनं त्याला एक्सपांड करता येईल आणि सोडवता येईल. अँड इफ k इज निगेटिव्ह जर निगेटिव्ह असेल k ची किंमत देन द मेथड ऑफ पार्शियल फ्रॅक्शन मे बी अप्लाइड. ही झाली आपली केस सेकंड. मित्र लास्ट केस 3 when p plus in bracket m plus 1 upon n is an integer but p is not an integer. In this case put x is equal to 1 upon t. This implies dx is equal to minus dt by t square. With this substitution the given integral is reduced to the form दिलेलं जे इंटेग्रल आहे x raised to m in bracket a plus b x raised to n ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर पी डी एक्स कॅन बी रिड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ सच दिस सबस्टिट्यूशन. काय येईल हो एक्स म्हणजे 1 अपॉन टी एक्स रेस टू एम आहे इंटेग्रल 1 अपॉन टी रेस टू एम ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी 1 अपॉन टी रेस टू एम ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर पी आणि डी एक्स म्हणजे काय मायनस डी टी अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हा मायनस आपण आधीच लिहून घेऊ मायनस इंटेग्रल याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू ए टी रेस टू एन प्लस बी अपॉन टी रेस टू हा एन आणि त्याला पॉवर पी आहे म्हणजे टी रेस टू एन पी इंटू हा जो टी आहे टी रेस टू मायनस एम न्यूमरेटरला नेलं तर हा जो टीचा वर्ग आहे त्याला न्यूमरेटरला नेलं तर -2 म्हणजे टी रेस टू मायनस एम मायनस 2 डी टी विच इज इक्वल टू मायनस इंटेग्रल टी रेस टू हा एन पी जो आहे डिनॉमिनेटरला त्यालाही वर नेऊ आणि मायनस कॉमन काढून घेऊ म्हणजे एम प्लस पी एन प्लस 2 इंटू बी प्लस ए टी रेस टू एन ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर पी इंटू डी टी. नाउ इफ ब्रॅकेट मध्ये मायनस इन ब्रॅकेट एन पी प्लस एम प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1 डिवायडेड बाय एन बिकम्स एन इंटेजर. काय होईल दॅट इज इफ मायनस इन ब्रॅकेट पी होईल हे एन एन कटून जाईल आणि आपल्याला फॉर्म पाहिजे होता एम प्लस 1 अपॉन एन म्हणून आपण एम प्लस 1 अपॉन एन लिहिलेला आहे. ऍक्च्युअली एम प्लस 3 अपॉन एन सुद्धा इंटेजरच होईल कारण काय आहे पी जरी इंटेजर नसला एम आणि एन इंटेजर जर असेल
तर m plus 1 divided by n is an integer, m plus 3 divided by n is an integer. परंतु आपल्याला पाहिजे होतं मायनस इन ब्रॅकेट p प्लस m प्लस 1 अपॉन nच्या फॉर्ममध्ये, म्हणून आपण m प्लस 1 अपॉन n लिहिलेला आहे. Then the above integral will come under the case second. केस सेकंड जे बघितले आपण, which has been discussed above, त्या फॉर्म मध्ये येते आणि ते आपल्याला सोडवता येते. मित्रहो, आता या केस 1, केस 2, केस 3 यांच्यावरील एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.